स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी अशा 5 वस्तू सांगणार आहे. या 5 वस्तूंपैकी एक जरी वस्तू तुम्ही रात्री झोपताना तुमच्या जवळ, तुमच्या सोबत किंवा तुमच्या उशीखाली ठेवली तर तुमचं बिघडलेलं भाग्य हे पूर्वरत होईल. तुमची जी काही एखादी कठीण इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होईल. सतत तुम्हाला जर कुठल्या गोष्टीची भीती वाटत असेल ती भीती दूर होईल. एखादं मागे लागलेलं आजारपण असेल तर ते आजारपण संपून जाईल. बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला स्वप्नदोष, बऱ्याच वेळा रात्री झोपलो की आपल्याला भीती वाटते, दचकून उठतो. घरात लहान बाळ असेल तर रात्र झाली की ते रडतं. अशी कुठलीही समस्या या उपायाने तुमची दूर होईल. बघा, सगळ्यात पहिली वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे, भीती दूर करण्यासाठी सतत आपल्याला काहीतरी, कुठली तरी नकारात्मकता त्रास देत असेल तर ती नकारात्मकता नष्ट करण्यासाठी हा पहिला उपाय. तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा रात्री तुम्ही झोपायला जाताय तेव्हा एक लिंबू घ्यायचा आहे. बघा, आता बरेच अपघात घडतात, आजूबाजूला बऱ्याच लोकांना अटॅक येतात, आपण न्यूजला बघतो. म्हणजे अशा काही गोष्टी आपण सतत बघत असतो. मग आपल्या डोक्यामध्ये त्या गोष्टी असतात की माझ्यासोबत पण हे घडेल का, माझ्यासोबत पण हे होईल का. म्हणजे आपल्याला त्याची भीती वाटत असते. हा पहिला उपाय जर तुम्ही केलात ना, ही भीती तुमची कायमची निघून जाईल आणि कुठल्याही प्रकारचं संकट किंवा कुठलाही मोठा अपघात तुमच्यावर कधी येणार पण नाही. यासाठी तुम्हाला एक छान लिंबू घ्यायचं आहे. जे लिंबू तुम्ही घेतलेलं आहे हे स्वच्छ असावं, चांगलं असावं, कुठेही तुटलेलं किंवा त्याला नखं लागलेली नसावं. लिंबू स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे. थोडं गोमूत्र घाला, थोडं पुन्हा पाणी घाला, स्वच्छ पुसून घ्या. आता तुम्हाला काय करायचं आहे, तर हे लिंबू एका काळ्या रंगाच्या कापडात ठेवायचं. एक छोटं काळ्या रंगाचं कापड घ्या, त्या कापडामध्ये हे लिंबू ठेवा. लिंबू कापडामध्ये घट्ट बांधा आणि ही लिंबाची पोटली, काळी लिंबाची पोटली स्वतःवरून 7 वेळा उतरवा. स्वतःच्या स्वतः उतरवा, वरपासून खालपर्यंत 7 वेळा. मुलांसाठी करताय, लहान मूल आहे सतत रडतंय, मुलावरून उतरवा. पतीसाठी करताय, पतीवरून उतरवा. घरातल्या कुठल्याही व्यक्तीसाठी करत असाल त्या व्यक्तीवर हे लिंबू 7 वेळा उतरवा. 7 वेळा लिंबू उतरवत असताना फक्त तुम्हाला म्हणायचं आहे, दोष, बाधा, नकारात्मकता दूर होऊ दे, वाईट शक्तींचा अंत होऊ दे, जी काही निगेटिव्हिटी त्रास देत आहे ती संपून जाऊ दे, रात्री चांगली झोप लागू दे आणि एखादं मोठं संकट येणार असेल, अपघात येणार असेल तर त्याचा सुद्धा नाश होऊ दे, असं फक्त ते उतरवताना तुम्हाला म्हणायचं आहे. आणि 7 वेळा उतरवल्यानंतर 7व्या वेळी हे लिंबू त्या व्यक्तीच्या किंवा स्वतःसाठी करताय तर तुमच्या उशीखाली ठेवायचं आहे. आता हे लिंबू तुम्हाला 7 दिवस तसंच ठेवायचं आहे. त्याला हात लावायचा नाही, ते काढायचं नाही. उशीखाली म्हणजे तुम्ही उशीच खाली ठेवताय असं काही नाही. तुम्ही बेड खाली ठेवा, आपली जी गादी असते त्या गादीखाली ठेवा, पलंग असेल एखादा मोठा त्या पलंगाच्या खाली ठेवा, जसं तुम्हाला जमेल तसं. आता हे लिंबू 7 दिवस पूर्ण झाल्यानंतर 7व्या दिवशी काढायचं आहे, घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे. त्या लिंबाचे 7 भाग करायचे आहेत. किती? 7. आपण 4 भाग करतो, 5, अशी बारीक जसे तुम्हाला आडवं तिडवं जसं जमेल तसं. फक्त त्या लिंबाचे 7 भाग करायचे आहे आणि 7ही भाग तुम्हाला घराच्या बाहेर गटार असेल, एखादं शेत असेल, एखादं काटेरी झाड असेल, रिकामी कुठं जागा असेल त्या झाडाखाली तुम्हाला किंवा त्या भागात तुम्हाला 7ही लिंबाचे तुकडे तुम्हाला टाकून द्यायचे आहेत आणि घरात यायचे आहे. हा उपाय तुम्ही करून बघा. तुम्हाला 7 दिवसांमध्ये किती अनुभव येतो ते या व्हिडिओमध्ये सांगा. सगळी भीती दूर होईल. एखादं मोठं संकट येणार असेल, काहीतरी अपघात घडणार असेल, सगळंच्या सगळं टळून जाईल आणि पुढे सुद्धा तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही. आता तुम्हाला दुसरी वस्तू सांगते आहे. दुसरा उपाय जो आहे तो खास आहे धनप्राप्तीसाठी. प्रत्येकाला पैसा हवा असतो, पण हवा तितका पैसा बऱ्याच वेळा आपल्याला मिळत नसतो, कारण आपलं नशीब साथ देत नाही. कितीही कष्ट केले, कितीही मेहनत केली तरी नशिबाची साथ मिळत नाही. अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, तर एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे. देवघराच्या समोर बसा, कुठल्याही दिवशी देवघराच्या समोर बसा. तुरटीचा खडा देवघराच्या समोर, शक्यतो माता लक्ष्मीच्या किंवा भगवान विष्णूंच्या समोर ठेवा. एका वाटीत हळद घ्या, हळदीचं अर्चन त्या तुरटीवर करा. जसं श्रीयंत्रावरती कुंकू अर्चन करतो तसं हळदीचं अर्चन त्या तुरटीवरती करा. तुरटीवरती हळदीचं अर्चन करत असताना माता लक्ष्मीचं फक्त स्मरण किंवा श्रीसूक्त 1 वेळा म्हणा. 1 वेळा श्रीसूक्त आणि 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र.
हे करून झाल्यानंतर ती तुरटी आणि त्याच्यासोबत असणारी हळद दोनही गोष्टी पिवळ्या रंगाच्या कापडात घट्ट बांधा आणि ही तयार केलेली पोटली रोज रात्री झोपताना उशीखाली आणि सकाळी उठल्यानंतर ती आपल्या पैशांच्या कपाटात तिजोरीमध्ये जिथे थोडंफार सोनं वगैरे ठेवताय त्या ठिकाणी ठेवून द्या. तुम्हाला सांगते अवघ्या 3 महिने म्हणजे 3 महिने हा उपाय करायचा. रोज रात्री झोपताना उशीखाली, मासिक धर्म असेल ते फक्त दिवस सोडा, बाकी रोज उशाखाली सकाळी उठल्यात अंघोळ झाली की ती काढायची, तिजोरी ठेवायची, रात्री झोपताना ती आपल्या जवळ ठेवायची. तुम्हाला सांगते 3 महिन्यामध्ये तुमच्या आयुष्यात असणाऱ्या दारिद्र्याचा, गरिबीचा संपूर्णतः नाश होईल. 3 महिन्यांमध्ये तुम्ही स्वतः सांगाल का ताई हो खूप दारिद्र्य होतं, खूप आर्थिक चणचण होती, पण हा उपाय केला आणि आता सगळं चांगलं झालं. तिसरा उपाय जो आहे हा उपाय आहे वास्तुदोष किंवा कुठलाही दोष तुम्हाला लागलेला असेल तर तो दूर करण्यासाठी. दोषांमुळे सुद्धा बऱ्याच वेळा आपल्या मागे आजारपण लागते. हे आजारपण तुम्हाला नष्ट करायचं असेल तर तुम्हाला घोड्याची नाळ, आता आयुर्वेदाचं सामान मिळतं तिथे किंवा थोडीशी तुम्हाला चौकशी करायला लागेल. घोड्याची नाळ नाही तुम्हाला शक्य तर मोराचं पीस, मोरपंख किंवा घोड्याची नाळ दोघांपैकी कुठलीही गोष्ट घरी आणायची आहे. लाल धाग्यामध्ये ही गोष्ट तुम्हाला बांधायची आहे, म्हणजे मोरपीस किंवा घोड्याची नाळ जे काही आणलेलं आहे दोघांपैकी एक गोष्ट ते तुम्हाला लाल धाग्यात बांधायची आहे आणि ही तुम्हाला रात्री झोपताना तुमच्यासोबत जवळ किंवा उशीखाली ठेवायची आहे. मुलं आजारी पडतात मुलांच्या उशीखाली ठेवा, पती आजारी पडतात पतीच्या उशीखाली ठेवा. कुठलीही नकारात्मकता त्रास देणार नाही, नजर लागणार नाही, कुठलीही वाईट शक्ती तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. जे काही आजारपण असेल ते अवघ्या काही दिवसात किंवा काही तासातच संपेल. चौथी जी वस्तू आहे ही आहे इच्छाप्राप्तीसाठी. तुम्हाला काय करायचं आहे तर एक पिंपळाचं पान, पिंपळाच्या झाडाचं खाली गळलेलं किंवा एक तोडायचं पान, तोडून पान घरी आणायचं. त्या पानावरती आपली इच्छा, हळदीने आपली इच्छा लिहायची. ओली हळद करा, ओल्या हळदीने त्या पिंपळाच्या पानावर आपली इच्छा लिहा. आता हे पिंपळाचं पान गोल फिरवा. आपण विडा कसा गोल 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 फिरवतो तसं पिंपळाचं पान गोल गोल फिरवा. लाल धाग्याने हे पान बांधा, आपल्या हातामध्ये घ्या. आपली जी इच्छा त्यामध्ये लिहिलेली आहे ती इच्छा खरंच पूर्ण झालेली आहे, ती गोष्ट तुम्हाला मिळालेली आहे अशी पॉझिटिव्ह अफर्मेशन त्याला द्या. पिंपळाचं पान रात्री झोपताना उशीखाली ठेवा. सकाळी उठून अंघोळ वगैरे करून हे पिंपळाचं पान त्याच पिंपळाच्या झाडाजवळ घेऊन जा. पिंपळाच्या झाडाजवळ थोडीशी माती बाजूला करा आणि त्या मातीमध्ये हे पान दाबून द्या किंवा एखाद्या मोठ्या फांदीमध्ये हे पान अटकवा आणि घरी या. पुन्हा घरी येत असताना दुसरं पान तोडायचं किंवा खाली पडलं असेल ते पान उचलून घरी आणायचं. पुन्हा रात्री झोपताना हळदीने इच्छा लिहायची. सेम असं करायचं. कमीत कमी ज्या दिवशी हा उपाय कराल तिथून 11 दिवस करा. किती? 11 दिवस. रोज 11 दिवस त्याच पिंपळाचं पान, त्यावरच इच्छा आणि तिथल्याच माती दाबून किंवा फांदी तिथे ठेवा. 11 दिवसांमध्ये समजा हा उपाय केला आणि 4थ्या दिवशी इच्छा पूर्ण झाली तर पुढे उपाय करू नका. उपाय करता 8व्या दिवशी तुम्हाला ते मिळालं, पुढे हा उपाय करू नका. ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होईल त्या दिवशी उपाय तिथे स्टॉप करा. पण तुम्हाला सांगते 11 दिवसांमध्ये तुम्ही जे काही त्याच्यावरती लिहिलं असेल ते नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुम्हाला जे काही हवं असेल ते 100% खात्रीने सांगते तुम्हाला मिळेल. मग खूप साध्या सोप्या गोष्टी सांगितल्या, यातील एक जरी गोष्ट तुम्ही सोबत ठेवली तरी खूप आहे. शक्य असेल तर सगळे करा, पण शक्य असतील तर 1-2 तरी नक्की करा.